व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले या माळशिरस तालुक्यातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व सुजाण नागरिक, ज्या मातीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना जन्म दिला, ज्या मातीने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म दिला, ज्या मातीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवली अशा वीरांना जन्म दिला, व ज्या मातीने ही नातेपुते नगरी उभा केली आणि या नगरीतून अनेक तरुण येणाऱ्या काळामध्ये या माळशिरस तालुक्याचं नव्हे तर या महाराष्ट्राच्या इतिहासावरती एक खूप मोठी क्रांती करतील, या तरुणांना सलाम करतो आणि या ठिकाणी माझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करतो। आज माझ्या वाढदिवसानिमित्त गोटम शेठ पांढरे आणि त्यांच्या मित्र परिवाराने हा रक्तदानाचा उपक्रम घेतला। मला असं वाटतं की हा उपक्रम मी ज्यावेळेस समजलं मला की हा उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त घेतायत, त्यावेळेस मी माझ्या आयुष्याच्या पाठीमागच्या काही वर्षांमध्ये मी थोडंसं डोकून बघितलं। त्यावेळेस मी पाहिलं की एक वेळेस मी अशी परिस्थिती होती माझी की मला घालायला कपडे नव्हते किंवा पायामध्ये चप्पल नव्हती, परंतु त्या माध्यमातून आज एक संघर्ष करत आज आपल्या वाढदिवसानिमित्त लोक आज एक वेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवतात, ब्लड डोनेशन कॅम्प घेतात। इथपर्यंत जर प्रवास झाला असेल तर नक्कीच आपण समाजासाठी खरंच काहीतरी चांगलं करतोय, ही यातून मला काल ते सिद्ध झालं। मी एवढंच सांगतो, या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जे लोक आज रक्तदान करतायत त्या सगळ्यांना मी मनापासून सलाम करतो, कारण आज आपल्या देशाला आज या गोष्टीची नक्कीच गरज आहे। आणि आज जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत मी त्यांना सुद्धा सांगतो, आपण मनोगताच्या माध्यमातून अनेक काय गोष्टीचा उल्लेख केले, मी एवढंच सांगतो, माझा जन्म हा माझ्या स्वतःसाठी नसून त्या माळशिरस तालुक्याचा विकास करण्यासाठी ज्या काही गोष्टीची गरज पडेल, जिथं काय अडचणी येतील त्या करण्यासाठी मी तिथं नक्कीच मदत करण्यासाठी माझा जन्म झालाय, नवतरुण घडवण्यासाठी माझा जन्म झालाय। मी एवढंच सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे गेली 5 वर्ष झालं मी त्यांच्यासोबत गेली 5 वर्ष झालं काम करतोय, सेवा करतोय, आणि त्या माध्यमातून आजपर्यंत माळशिरस तालुक्यातील नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील जे पण कोणी पदाधिकारी, कोणतीही व्यक्ती आजपर्यंत साहेबांपर्यंत आली आणि त्यांना सांगितलं की मला त्यांना भेटायचंय, माझं एक छोटंसं काम आहे, तर मी ते प्रामाणिकपणे माझं कर्तव्य म्हणून मी आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील आणि माळशिरस तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला साहेबांपर्यंत पोहोचवणं, त्यांचं काम करून देणं हे माझं प्रथम कर्तव्य असं समजून ते मी काम केलंय। आणि इथून पुढे सुद्धा माळशिरस तालुक्यासाठी जिथं गरज पडेल एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आपल्याला तालुक्यासाठी उपयोगी पडतील त्या गोष्टी मिळवून देण्यासाठी आपण मला 24 तासामध्ये कधीही आवाज द्या। मी एवढंच सांगतो, मी तुमचा मुलगा आहे, याच माळशिरस तालुक्याच्या मातीमध्ये माझा जन्म झालाय, आपण कधीही मला आवाज द्या, तुमचा आवाज हे नक्कीच मी त्यातून काहीतरी तालुक्यासाठी करू शकतो। आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी शिंदे साहेबांचं वय आहे, आज महाराष्ट्राचं एक खूप मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून काम करतंय आणि त्याच माध्यमातून आज मी त्या ठिकाणी आहे। मला त्याचा अभिमान आहे की आज या तालुक्याच्या माध्यमातून आज आम्ही दोघे बंधू आज गेली 5 वर्ष झालं एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे। त्या माध्यमातून जेवढी काय मदत आपल्याला तालुक्यासाठी करता येईल, तरुणांसाठी करता येईल, मी एवढं सांगतो, मी गेले मुख्यमंत्री साहेब असताना त्यावेळेस मुख्यमंत्री वैद्यकीय सहायताच्या माध्यमातून जवळपास 50 लाख निधी या तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांपर्यंत, त्या रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, अनेक रुग्णांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला। हे काम इथून पुढेही मी नक्की करेल। माळशिरस मध्ये माझी संघर्ष करिअर अकॅडमी आहे, त्या अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 450 विद्यार्थी आज महाराष्ट्र शासनामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून त्या ठिकाणी पोहोचवण्याचं सुद्धा मी एक प्रामाणिक काम केलंय। ज्या विद्यार्थ्यांना त्यांची परिस्थिती नाहीये त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण खूप कमी शुल्कामध्ये किंवा मोफत सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं आणि त्यांना इथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय।
आपण असाच मला आशीर्वाद द्या, अशा शुभेच्छा आपल्या माझ्यासोबत कायम राहू द्या. मी नक्कीच त्या माळशिरस तालुक्यासाठी जी काय मेहनत करता येईल, जे काय प्रयत्न करता येईल आणि या तालुक्याला एका वेगळ्या उंचीवरती पोहोचवण्यासाठी मला जेवढा पण काय कधीही कॉल करून सांगितलं तर मी नक्कीच त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी लगेच मी रिप्लाय देईल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण या ठिकाणी माझा सन्मान केला, या ठिकाणी माझ्यासाठी हा उपक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्मान.